पैसे नाही तर एवढी शॉपिंग केली. हिला म्हटलं मी नको करू कुर्ता नको घेऊ, तर कुर्ता घेतला. आणि आता या दुकानावर आली आहे गाईज आणि पिझ्झा मागते. आता बर्गर खाल्ले ठुसून आता ठुसून काढले. आता पिझ्झा मागते बघा. इथं पिझ्झा मागायला लागले. मला तर वैताग आला या पोरीचा. काय करू की काय नाही की. इथून तर तुला तर नाही याच्या पुढे शॉपिंगच नाही करणार, एवढं लक्षात घ्या. मी तुला सांगायला हा चष्मा पण येतो ना. काय बोलायला तर चवच राहिली नाही. सारखी मोबाईल बघते आणि फॅशन करून दाखवते. असं वाटतं की माधुरी दीक्षित आहे आणि सारखी त्या खाण्याकडे बघते. तिला वाटतं की कधी जेवण भेटते कधी नाही. मुक्कड कुठली पिझ्झा खाल्ला हे खाल्लं. किती शॉपिंग केली आता बाई. मला व्हॉइस रेकॉर्ड करावं लागलं कारण कसं आहे नाही एवढं सगळ्या पब्लिकच्या समोर मला बोलता आलं नाही म्हणून. गाईज ही लय बेकार पोरगी आहे. हिला कोणी पण घेऊन जाऊ नका शॉपिंगमध्ये. लय बेकार पोरगी आहे. आता पिझ्झा येतोय. आता पिझ्झा बघू दे आता कशी ऑर्डर. तर पहिलं बर्गर खाल्लंय. हे बिचारा माणूस तिला म्हणतोय तरी पण शांत बस, तरी ऐकत नाही. तो बोला जाऊ दे जीद करू नको, तरी पण जीद करतीये. जाऊ दे आता हिला काय पिझ्झा पुसून खाऊ द्या. मी तर चालले घरी आता. बघायला लागली आता ती पिझ्झा कोणता आहे कोणता नाही. अजून तिला सबर नाही आहे. आणि तिने ऑर्डर बी केलाय, कोणता महागडा केलाय ऑर्डर केलाय. आणि मग ती मला हेच पाहिजे आता हे एवढा पैसे कमी व्हेज पिझ्झा आहे. नॉनव्हेज मागत होती. मी चल नॉनव्हेज माझ्याने नाही देणं होणार. कशी बोलतीये ग तू. ऐकत नाही बाबा. खातीये आता. बघू जरा पिझ्झा आल्यावर कळेल की काय कसं आहे. आणि पिझ्झा पण काय एवढा खास नाही आहे वाटत आहे, पण तरी तिच्या बघा आला पिझ्झा. हे काय चपातीचं रोडगं आणि रोडग्यावर दही टाकल्यासारखी आहे. खाय आता ठुस बाई जाय काय. पैसा बर्बाद केले. 2-2.5 हजाराची फक्त कानात तेल मेकअप आणि